प्रियंका, अय प्रियंका, काय तिथला मोबाईल घेऊन ये. तिथं ताईला कॉल करायचा आहे, पूजाला करायचा आहे, आईला पण मला कॉल करायचा आहे. मला विचारायचंय त्यांना की मी डोक्यावर पडलोय का काय, कधी पडलो असलं तर ती सांगतात. मला तर काय आठवत नाही बरं का. तर नमस्कार मित्रांनो, मोबाईल आण तिथला, लाईव्ह मध्ये कॉल करायचंय त्यांना, मला विचाराय बघू त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात. तू आण म्हणलं ना, लय पुढलं बोल नको. तर मोबाईल आण तू पहिला, आईला कॉल लाव, तुझ्या सासूला कॉल लाव, मला बघू दे मी कधी लहानपणी पडलो असलो डोक्यावर तर. मित्रांनो, दवाखान्यात गेलतो. तुम्ही म्हणता आजचा व्हिडिओ सोमभाऊ एवढा लेट का? काल भावाचा व्हिडिओ बघितला पांडूचा, पांडुरंग वाघमारे. तर इथं बस, इथं बस, इथं बस, तू बस इथं, इथं कॉल लावायचा तू. आणि माझा नवरा डोक्यावर पडलाय का असं विचारायचंय आईला, पूजाला आणि ताईला सुद्धा लाईव्ह कॉल. त्यांचं बघू काय त्या अगोदर हे युट्यूब फॅमिलीला मला सांगू दे. व्हिडिओ लेट आला, बरेच जण वाट बघत बसले असतील. मित्रांनो काय नाही, ती भावाचा व्हिडिओ बघितला, माझा भाऊ डोक्यावर पडल्याने करतो या. आईला म्हणलं कुठंतरी आजपर्यंत कुणी मला सांगितलं नाही तू डोक्यावर पडलाय. आईला भावाने सांगितलं चांगली गोष्ट आहे, शेवटी खड्यात पडायला लागलं आपलेच असते ते. मला कुठंतरी त्याची माया आली आणि पडदिसनं जास्त उशीर न लावता पहिलं दवाखाना, अख्खं बारामतीतलं दवाखाना समजा चाललं. आता पुण्याला निघणार आहे दुपारून मी, कारण इथल्या दवाखान्यात तर काय डॉक्टर शानी नाही ती असं मला वाटतं या. हो का, हो का माझी फाईल, हो का ही बघितलं फाईल, हो का एक्सरा काढलाय बरं का. तिथं दवाखान्यात गेलो, त्याला म्हणलं डॉक्टर म्हणलं इमर्जन्सी पेशंट म्हणून आतमध्ये निरोप द्या. ते म्हणलं काय तुम्हाला काय करायचं, डबल फी घ्या, आतमध्ये निरोप द्या. म्हणलं की मी डोक्यावर पडलोय. म्हणलं आला का कुठं पण तू सरळ चलतोय, मस्त मला कळतंय, पण बाकी सांगणारे खोटे का. सका भाऊ बोलतोय माझा डोक्यावर पडला, तुम्ही काय बोलताय म्हणलं, कुठं पडला ती तर कळा नाही ना मला. म्हणलं आता मी असतो डॉक्टर, मला कळलं नसतं का. आतमध्ये नंबर लावला, डॉक्टर म्हणलं काय होतं, डोक्यावर पडलं. म्हणलं मी कुठं शिक लागलं नाही, तसं काय नाही, मलाच माहित नाही कधी पडलो. झोपा समजा म्हणलं ECG करा, स्कॅनर डोकं करा, समजा चेक करून घेतलं, पण डॉक्टर म्हणलं काहीच नाही. म्हणलं नाही हो तुम्ही खोटं बोलताय, खरं सांगा, 4 पैसे जास्त घ्या आपल्या हाताने, पण खरं सांगा म्हणलं मी डोक्यावर पडलोय का. ती मला नाही पडला. मी म्हणलं काहीतरी माझ्याकडनं परीक्षा घ्या. ती मला सांग बरं 3च्या पुढं. म्हणलं 4 असतं. हे म्हणलं मग व्यवस्थित आहे घेतो. पण काय माहिती का, डॉक्टरवर विश्वास नाही माझा, माझ्या फॅमिलीवर विश्वास आहे. भाऊ म्हणला डोक्यावर पडला, ती दवाखान्यात दुसऱ्या दवाखान्यात गेलं. तिथं म्हणलं माझं मुंडकं मशनीत घाला. ती म्हणला का घाला. ती काय झालं काय माझं समजा चेक करा. म्हणलं डोक्यावर कुठं जखम फिकम आहे का बघा. म्हणलं ती म्हणले कुठंही काही नाही, समजा चेक केलं. एक्सरा पण काढलं बघा. म्हणलं आयला हिटला मारा हिथं लागलं असलं खालचं समजा एक्सरा काढून बघा. हे असं एक्सरा काढलाय कुठं, पण मला वाटत नाही मी डोक्यावर पडलं. पांड्या कसं काय म्हणलं असं बरं, भाऊ माझा डोक्यावर पडलाय. एक्सरा पण आहे ते हे बघितलं. आता ही छातीचा पण काढून घेतला, डोक्याचं काढलं. पण हे काय डॉक्टर लोक खोटं बोलतात. माझा भाऊ कशाला खोटं बोलवलं. हा प्रियंका मोबाईल एक काम कर का इकडे, तू हिथं बघ, हिथं बघ तर त्याचीच के ठोका टाकून हिथं बघ, हिथं बघ तर कुठं मला लागलंय का, हिथं हाय का, हिथं बघ बरं, तिकडल्या साईडला बघ की. तू नीट बघ ग, वा कशी बघती आईच्या डोक्यात तसं माझं बघ गाड्या. तू येडे माझ्या बायको जरा विश्वास आहे. डॉक्टर जाऊ द्या, डॉक्टर काहीतरी आतल्या हाताने पैसे घेतले म्हणून म्हणलं असं नसन पाला. भाऊ कशाला खोटं बोलन. बघ की इकडल्या साईडला बघ, अरे बघ तर इथं ह्या इकडं, इथं आतमध्ये कुठं. हा काय नाही झालं, सगळीकडे चांगलं. मग ते तुझा भाऊजी कसं काय म्हणला मी डोक्यावर पडलोय. काय करत होते तुम्हाला व्हिडिओ बघायचे. हा मला दिसलं पण कुठतरी सावध केलं. मला कॉल करून म्हणलास ना बावड्या डोक्यावर पडला लगू दाखवून घे. थांबा मी आईलाच कॉल करतो, तिला पुरेला घे ग तिकडे. कस काय पूजाला लाव घे. कशाला फोन, तुला काय करा थांब, मला तर पहिला ताईला कॉल करू दे. मी विसरून गेलो असलो, डोक्यावर पडलेली माणसं विसरून जातात, पेलेली माणसं घराचा रस्ता विसरतात. शिट्या कुठे आहे मम्मी, कुठे आहे दे बरं ताईकड. निघालोय आता इथं. आधी ताईकड बाबा, इथं महत्वाचं अर्जंट आहे काम. बोल की ताई आहे
कुठे आहे आता? जमतला निघालोय भिगवणला. होय होय दाजी तुम्ही गेलाय वय? हा कार काय नाही ती मी ए थांब पुरीला ग बसव. मी कधी लहानपणी डोक्यावर फिकावर पडलो होतो का? आता काय सांगू बाबा, पडला असं मला तर वाटतं या. आ पडला असं वाटतं या. तू बोलतोस तसं एका एकीत. बरोबर आहे. बहीण भाऊ कधी खोटं बोलणार नाहीत. आयला मग डॉक्टर काय कसल्या डिग्र्या घेतल्यात का ह्यांनी? काय म्हणलं कोणता डॉक्टर? डॉक्टरने डिग्र्या कसल्या घेतल्यात? कुठलं डॉक्टर म्हणतोय तू व्यवस्थित आहे म्हणत्या, तू पडला नाही डोक्यावर. होय. हा आता तू पांड्या म्हणतोय तू डोक्यावर पडल्यावर भाऊ करतोय, आता तू पण म्हणते पडलाचीन. मग हे डॉक्टर लोक हल्ली पाहिजेत काय काय? मी पुण्याला निघालोय खालच्या गाडीने. पुण्याला कशाला निघाला? डोकं चेक करून घेतो ग, परत अजून काय झालं फिर तर मग उघड डोक्याला ताप नको. कशाला डोकं चेक करून घेतोय काय करतोय या? नाही 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 काहीतरी माझ्या डोक्यात तुला सांग. तुला आठवतंय कुठं काय जखम फिकम तर मी बैल मला टकाल करून आलं पाहिजे, त्याशिवाय दिसणार नाही अशी जखम. नाही 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 मला नाही आठवत. मग तू कस काय म्हणते डोक्यावर पडला असशील? असंच होय तुझ्या बोलण्यावर ना. बोललं म्हणून काय ती डोक्यावर पडलेलं असतं वय, जे आहे ती बोलतं माणूस. अरे ती म्हणायला असतं मुद्दाम गॉगल याच्यात आहे. पण नाही ताई हा. तुला नसन काय, तू पण बारकीच तू मी एकाच वयाचं. मला नसेल माहिती. आईला विचार की नीट बसा. बरं आईला मी विचारतो, मी कुठं डोक्यावर पडलोय का कधी काय. मी आईला कॉल करतो मी. आणि पुण्याला निघालोय मी मोठ्या तिथनं परत वाटलं तर बाहेरच्या कंट्रीमध्ये जायला बसलोय. अमेरिकेचा डॉक्टर बोलवणार आहे. हा एक्सरे काढल्यात आता मी चेक करायला ना. चेक करायला मस्त असं मोठी सकाळ दन तुला सांगतो पहाटेपासून जातोय दवाखान्यात. दवाखाना उघडायच्या अगोदरच जाऊन बसलो होतो बाहेर. जाऊ दे. मी काय म्हणते 40-50 हजार रुपये घालवल्यात. अरे ऐकी हा इकडे लोकेशन लय भारी आहे बघायला. बर ती जाऊ दे. थांब माझं लोकेशन इथं मला बघू दे. थांब आईला कॉल करू दे. हा हा बघा बहीण भाऊ कधी खोटं बोलत नसते ते. ताय पण म्हणते बरं का पडला असेल कधी, पण आईला विचार, मला काय एवढं कन्फर्म नाही. आता आईला पूजेला पहिलं कॉल करू दे. पूजाला लावलंय. आईला विचारतो बाबा कसं आहे आपलं येरवाळे घरचे खड्यात पडलेलं काढतात ना, घरचे सावध काढ. बाहेरच्याला कोणाला माझी काळजी द्यावं, कोण आतापर्यंत म्हणलं नाही डोक्यावर पडला. हॅलो शंभू हा कुठे? मॉलला आलोय वय. हा कोण कोण? मील सागर. आणि मोबाईल तुझ्याकडे कस काय? मोबाईल चार्जिंग लावला होता. लाईट नाही ना कुठं. हा लाईट आली की आता? आली होय. हा 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 तिथं भारत तिथं बिल्डिंग मध्ये लावला होता चार्जिंगला. आजी कुठे आहे? आई हा आई कुठे आहे? आजी आय हाय घरी होय. पूजाचा मोबाईल तू घेऊन फिरतोय का? हा आता येताना आता घरी कोणाचा नंबर आहे बरं? घरी आता बाबा कुणाचाच फोन नाही. आणि पांडू मामा कुठे गेला? हाय ते घरी. घरी आहे का? हा बर ठीक आहे ठीक आहे. त्यांचा पण फोन नाही घरी. कुठे आहे मग त्याचा? तिथं भारत फॉरेस्ट मध्ये. आईला सका तिकडे लावला होय. हा आईला आईचा फोन लागतोय का बघू दे मला. बरं ठीक आहे ठेव काय नाही. हा आता बाहेरचा कॉल उचलला. पूजाचा मोबाईल शंभू पशी. सागर ते मॉलमध्ये गेल्यात. पांडूचा मोबाईल तिकडं क्रोमा ह्यात आहे चार्जिंगला, कारण लाईट नव्हती. आता काय करायला लागेल? आईचा लागतो का ग? मग काय कसं कसं मी सिद्ध करू? मला कसं कोणतरी सांगायला का स्टेटमेंट घ्यायला पुढली ही ती. हा कसं काय मला काय काय नाही ना. एक काम करतो आता जातो मी टक्कल करून येतो. कुठं खून फिन काय डोक्यात फिक्यात काय असलं कुठं तर मला कळन की बाबा डोक्यावर पडलो फिरलो का काय. आता भाऊ म्हणतो म्हणजे काही खोटं बोलणार नाही, पण आईनं वडीलच सांगणार मला कन्फर्म तू डोक्यावर पडलाय का नाही. आता मला काय आता ही तर ब्लॉग थांबवतो. आईचा काय कॉल लागा नाही. तुम्हाला मी पुढल्या ब्लॉगमध्ये दाखवतो मित्रांनो. आईला वडिलांना इथं घेतो बोलतो आणि खरं बोलायला होतो की मी डोक्यावर पडलो असलो सांगा. डोक्याला ताप नको गाड्या की माझ्या वागण्यात जरा वेगळं वाटायला लागलंय. पुढं डोक्याला ताप फिकवायचा माझ्या.
लय अवघड झालं. डॉक्टरांचं काय उपयोग नाही डिग्र्या घेऊन. तुम्हाला माझा भावाने बिगर डिग्रीचं सांगितलं डोक्यावर पडलं म्हणून माहिती आहे का. या डॉक्टरांचा काय करते एवढं फायलीला आणि ह्याला. पहाटेपासून जाऊन बसलो दवाखान्यात. पांड्याला बरं ध्यानात राहिलेलं का मी कधी डोक्यावर पडलेलो. ब्लॉग मोठा होतोय. आईचं काय बोलणं व्हायचं नाही. मी पुढल्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आईला घेतो आणि सांगतो काय आहे ते की बाबा कधी पडलो काय झालं आणि त्या स्टेटमेंट चालू करतो मित्रांनो. बाकी तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुमचे आशीर्वादाने लवकर सोमा दादा बरा होईल. हा तू होती बरी. तू होती. तुझं पोटाचं दुखणं आहे चांगलं आहे. अभिनंदन. मी डोक्यावरचं येड्याचं परिणाम आहे. गावात दगाड फिगाड घाले मी एखाद्या पांड्याच्या गाडीला पिढीला तिकडं कोणाला तरी. ती थांबलं पाहिजे. आता सावध आहे तोवर. बरोबर आहे ना मित्रांनो. तर चला मी आता शंभू घरी गेल्यावर आईला बोलून घेतो इकडं आणि कन्फर्म करून घेतो. अशा गोष्टी मला सांगतच नाही कोण. असं वेळ आल्यावर सांगते ते. बरं झालं 3 लेकरं झाल्यावर तरी मला सांगितलं. लग्नाच्या आधी सांगितलं. बायको दिली नसती कोणी. बरोबर आहे ना. आईला कॉल करतो बघतो काय होतंय ते.